नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। धर्मादाय आयुक्तालय यांच्या अंतर्गत पाहू शकता या विभागाअंतर्गत 179 जागांसाठीची भरतीची जाहिरात हे जाहीर करण्यात आली आहे। या जाहिरातीमध्ये गट ब आणि गट क संवर्गाची ही पदे असणार आहेत। यामध्ये पाहू शकता गट क संवर्गाचं निरीक्षक हे जे पद आहे यामध्ये 121 जागा 179 पैकी 121 जागा या निरीक्षक पदासाठीच्या आहेत। या अगोदर पाहू शकता समाज कल्याण विभागाची जी परीक्षा झाली यामध्ये समाज कल्याण निरीक्षक हे जे पद होतं याच पदवीचं हे निरीक्षक पद आहे। आणि मुख्य म्हणजे या पदासाठीची शैक्षणिक पात्रता फक्त पदवीधर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। बाकी कोणत्याही पदवीची टायपिंग सुद्धा यामध्ये आवश्यक नाहीये। मराठी किंवा इंग्रजी वेतन श्रेणी सुद्धा S13 35,400 पासून सुरू होत आहे। पाहू शकता PSI आणि STIच्या थोडीशी लेवलपेक्षा थोडीशी कमी हे वेतन श्रेणी आहे, म्हणजे एक चांगल्या पद्धतीची संधी आहे। आता PSI STI केलेले MPSC पूर्व आणि मुख्य सुद्धा परीक्षा द्यावी लागते। आता ह्या दोन्ही परीक्षा दिल्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 वर्ष नियुक्तीसाठी लागतं। मात्र पाहू शकता इथे तुम्ही एकच परीक्षा देऊन यामध्ये नियुक्ती मिळवू शकता आणि त्याच्यानंतर प्रमोशनचे सुद्धा चान्सेस संधी असणार आहेत। तर आजच्या या व्हिडिओ सेशनचं मुख्य कारण म्हणजे पाहू शकता या पदासाठी बहुतांश जे उमेदवार आहेत यांच्या कमेंट आल्या होत्या की निरीक्षक पदासाठी नक्की काय काम आहे, पदवीधर फक्त शैक्षणिक पात्रता आहे, पगार सुद्धा चांगला आहे। तर डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात की नक्की कामाचं स्वरूप कसं असतं, प्रमोशन कसं मिळतं, त्याचबरोबर वेतन श्रेणीमध्ये बढती कशा पद्धतीने मिळू शकते, बदली कशा पद्धतीने होते, सगळी माहिती जाणून घेऊयात। या ठिकाणी इथे पाहू शकता धर्मादाय आयुक्तालय भरती निरीक्षक पदाच्या 121 जागांसाठीची आहे। यामध्ये कामाचं स्वरूप काय आहे हा पहिला प्रश्न आपला आहे। प्रमोशन बढती कशी मिळते, त्यांचे अधिकार आणि कर्तव्य हे काय असतात, त्याचबरोबर नियुक्ती ही कशा पद्धतीने दिली जाते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी पाहू शकता यामध्ये पहिल्यांदा संवर्ग कोणकोणती पदे आहेत। संवर्गांमध्ये गट ब अराजपत्रित पदे विधी सहाय्यक आहे, वेतन श्रेणी S15 हा वेगळं पद आहे लॉ पदवीमध्ये। तर गट ब अराजपत्रित साठीची आहेत। आपल्यासाठी महत्त्वाचं पद पाहू शकता टोटल 179 जागा आणि यामध्ये गट क संवर्गाचं निरीक्षक S13 वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 121 जागा यामध्ये आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक सुद्धा आहे S8 वेतन श्रेणी। तर यासाठी अर्ज करण्यासाठीची सुरुवात झालेली आहे 11 सप्टेंबर 2025 पासून। शेवटची तारीख जी आहे 3 ऑक्टोबर 2025 आहे, म्हणजे तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठीची लिंक ही उपलब्ध आहे। आपण यावर सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत की कशा पद्धतीने या पद भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। आता पुढे पाहू शकता यामध्ये प्रत्येक प्रवर्गनिहाय किती जागा आहेत याची सुद्धा माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे। निरीक्षक या पदासाठीची वेतन श्रेणी S13 यामध्ये पाहिलं तर पाहू शकता 121 जागा प्रत्येक प्रवर्गनिहाय विभागल्या गेल्या आहेत। यामध्ये दिव्यांगांसाठी 5, अनाथसाठी 1 जागा राखीव आहे। त्याच्यानंतर खेळाडू, पदवीधर, अंशकालीन, महिला आणि सर्वसाधारणच्या जागा या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता अत्यंत सोप्या पद्धतीची आहे। समाज कल्याण विभागाच्या भरती परीक्षेची तयारी म्हणजे परीक्षा दिली असेल तर तुम्हाला माहीत असेल सेम पद्धतीने ही ते सुद्धा शैक्षणिक पात्रता आहे। उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी। पदवी म्हणजे कमीत कमी शैक्षणिक पात्रता ही पदवी ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, कोणत्याही या श्रेणीमधून आवश्यक असणार आहे। तर यामध्ये या पद्धतीने सोपी शैक्षणिक पात्रता असणार आहे आणि यासाठी अर्ज करण्यासाठीची ही उपलब्धता आहे। पाहू शकता तुम्हाला कोणत्या पद्धतीची मराठी टायपिंग किंवा इंग्रजी टायपिंग किंवा MSCIT सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं नाही आहे। फक्त शैक्षणिक पात्रता पदवी धारण करणं आवश्यक आहे। MSCIT कदाचित लागू शकतं आणि MSCIT बहुतेकांचं झालेलं असतं, त्यामुळे ते ॲड करू शकतात। आता पुढे पाहू शकता की हे धर्मादाय आयुक्त कार्यालय म्हणजे नक्की काय आहे। महाराष्ट्र शासनाचं हे धर्मादाय आयुक्त कार्यालय जे आहे महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक व धार्मिक धर्मादाय विश्वस्त ज्या व्यवस्थांचे नियमन आस्थापन करण्याच्या प्रशासनाकरता आणि चांगली तरतूद करण्याकरता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चा अधिनियम अंमलात आला आणि सदर अधिनियमाच्या पाहू शकता अंमलबजावणी करता
धर्मादाय संघटनेची स्थापना ही 1952 साली करण्यात आली। आता ह्यामध्ये हे जे आपली प्रस्तावना पाहतोय या प्रस्तावनेवर आधारित सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतात। तर पाहू शकता धर्मादाय आयुक्तालय हे महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाच्या अंतर्गत येतं आणि धर्मादाय आयुक्त मुख्यालय त्यांच्या अधिपत्याखाली एकूण 35 जिल्ह्यांतर्गत कार्यरत आहे। म्हणजे एक मुख्य ठिकाण जे आहे मुख्य कार्यालय हे मुंबई या ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्यांतर्गत एक एक कार्यालय असणार आहे आणि या कार्यालयांसाठीच ही निरीक्षक पदासाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। म्हणजे प्रत्येक जे कार्यालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी एक एक दोन दोन निरीक्षक ही पोस्ट जी आहे ही व्यक्ती या ठिकाणी असतात। पाहू शकता पुढे काय म्हटलंय 1953 साली न्यासांची म्हणजे ज्या संस्था असतात या संस्थांची संख्या 5000 इतकी होती। मात्र पाहू शकता 1983 मध्ये त्यांची संख्या 90,000 इतकी झाली आणि सद्यस्थितीत 2021चा जो आकडेवारी आहे या आकडेवारीनुसार रोजीच्या स्थितीनुसार एकूण 9,04,185 इतके नोंदणीकृत सार्वजनिक न्यास आहेत। आता नोंदवलेले सदर न्यास हे शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक जी सगळी कामं आहेत हे कामं करतात। धर्मादाय संघटनेतील कार्यालयीन संरचनासोबत सादर करण्यात येत आहे। तर यामध्ये पाहू शकता कार्यालयीन संरचना कशी आहे याची सुद्धा माहिती आपल्याकडे पुढे आहे। तर धर्मादाय संघटनेचे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्ता व्यवस्था अधिनियम नियम 1951 मध्ये संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत कामकाज पाहते आणि त्याखालील पाहू शकता 1859 मध्ये मंजूर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये रचना कशी आहे हे पुढे आपण पाहून घेऊयात। या ठिकाणी उपलब्ध आहे पाहू शकता रचना कशा पद्धतीने आहे। तर धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या संघटनेची कार्यालयाचे विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यालय। तर कार्यालय कुठे कुठे आहेत पाहू शकता। धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं जी महत्त्वाची कार्यालय आहेत या ठिकाणी धर्मादाय सहआयुक्त एक कार्यालय मुंबई या ठिकाणी, धर्मादाय सहआयुक्त 2 महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी, त्याच्यानंतर धर्मादाय उपायुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी कार्यालय, सहाय्यक कार्यालय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई आणि सहाय्यक धर्मादाय आयुक्त 2 महाराष्ट्र राज्य मुंबई अशी एकूण 4 कार्यालय मुख्य कार्यालय ही मुंबई या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर पाहू शकता धर्मादाय सहआयुक्त पुन्हा मुंबई पुणे या विभागांतर्गत आहेत। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर प्रत्येक जो प्रशासकीय विभाग आहे या प्रशासकीय विभागामध्ये एक एक कार्यालय औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर। त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक कार्यालय ठाणे, अहमदनगर, जळगाव, सांगली आहे, नांदेड प्रत्येक जिल्हा जो आहे 35 जिल्हा या 35 जिल्ह्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक कार्यालय जे आहे यांचं असतं। तर यानंतर पाहू शकता प्रशासकीय संरचना कशी आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने कार्यालय असतात आणि कोणत्या पद्धतीने ही जी पदे असतात ही निवडली जातात। तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता जिल्हास्तरीय विभागीय कार्यालय आहे। विभागीय कार्यालयामध्ये यामध्ये धर्मादाय सहआयुक्त असतात, त्यांच्या खालोखाल धर्मादाय उपायुक्त, सहाय्यक धर्मादाय आयुक्त असतात। त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल पाहू शकता अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, त्याच्यानंतर वर्ग 3 चे कर्मचारी, त्याच्या खाली वर्ग 4 चे कर्मचारी आणि इकडे लघुलेखक श्रेणी आणि लघुलेखक कनिष्ठ श्रेणी ही असतात। आता आपली जी निरीक्षक हे पद आहे ते पाहू शकता जिल्हास्तरीय कार्यालयामध्ये एक धर्मादाय उपायुक्त असतात, त्यांच्या कार्यालयामध्ये त्याच्या खालोखाल सहाय्यक धर्मादाय आयुक्त असतात, त्याच्या खाली पाहू शकता अधीक्षक असतात आणि त्याच्या खालोखाल लघुलेखक कनिष्ठ श्रेणी म्हणजे हे जे निरीक्षक पद आहे त्यासाठी आणि वर्ग 3 कर्मचारी आणि वर्ग 4 कर्मचारी म्हणजे निरीक्षक हे पद पाहू शकता लघुलेखकच्या वरचं पद म्हणजे वरिष्ठ लिपिक अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता। आणि त्याच्यानंतर प्रमोशनचे चान्सेस जे आहेत हे सहाय्यक धर्मादाय आयुक्त या लेवलचे असतात, यासाठी सेवा ज्येष्ठता यादी किंवा विभागीय परीक्षा हे असू शकते। तर या पद्धतीने ही कार्यालयाची संरचना जी असते या पद्धतीने असते। शेवटी वर्ग 4 चे कर्मचारी असतात। आता महत्त्वाचं की हे जे पद आहे या पदासाठी जबाबदाऱ्या हे काय काय असतात तर पाहू शकता दैनंदिन जबाबदाऱ्या ज्या आहेत निरीक्षक। आता निरीक्षक हे पद म्हटलं तर निरीक्षक म्हणजे निरीक्षण करणं स्पष्टपणे सांगितलं तर पाहू शकता संस्था आणि न्यास यांचे निरीक्षण करणं ही पहिली जबाबदारी असते। विविध धर्मादाय संस्था व त्यांच्या न्यास यांचं पाहू शकता प्रत्यक्ष दौऱ्यावर जाऊन त्यांची तपासणी करायची असते।
संस्थांच्या मिळकतीचे मालमत्ता उत्पन्न खर्च निरीक्षण घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा लागतो। जर समजा एखाद्या धर्मादाय संस्थेबाबतची तक्रार आली असेल तर तक्रारीची चौकशी न्यासविरुद्ध पाहू शकता प्राप्त तक्रारींची प्राथमिक चौकशी करणे आणि आवश्यक पुरावे गोळा करून तो अहवाल वरिष्ठांकडे सहाय्यक आयुक्त जे असतील त्यांच्याकडे सादर करावा लागतो। त्याच्यानंतर दैनंदिन कामकाज जबाबदाऱ्या पुढच्या तिसरा आहे हिशोब आणि लेखापरीक्षण। न्यासाने सादर केलेल्या हिशोबांची पत्रकांची छाननी करणे, ठराविक मुदतीत हिशोब दाखल करून घेणे, हिशोबात जर काही त्रुटी आढळल्यास नोटीस बजावणे व त्यावरील पुढील कार्यवाही करणे, मासिक वर्ष आणि लेखे तयार करणे। त्याचबरोबर कार्यालयीन तुमच्या कार्यालयाच्या ठिकाणी जे प्रशासकीय कामकाज आहे यामध्ये वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विविध नोटिसा ज्या असतात या न्यासा ज्या असतात या न्यासांना बजावणे। तुमच्या जिल्ह्याच्या अंतर्गत जेवढ्या न्यासा असतील म्हणजे ज्या संस्था असतील या संस्थांना नोटिसा बजावण्याचं काम करावं लागतं। शुल्क व इतर देयके आकारणी करून त्यांची जमा करणे, दैनंदिन कार्यालयीन कामे नियमानुसार पूर्ण करणे म्हणजे त्यांची वह्या ठेवणे किंवा नोंद वह्या ठेवणे, सगळं रजिस्टर दप्तर चांगल्या पद्धतीने ठेवणे ही कामकाज असतील। त्याच्यानंतर न्यायालयीन व अर्धन्यायिक कारवाई सुद्धा त्यांना करावी लागते। अधिकारी मंडळीने बोर्डावरील न्यायिक प्रकरणे हाताळण्यास मदत करणे, बोर्डावर येणारी दैनंदिन प्रकरणे नोंदवणे, सर्व प्रकरणांचा रोजनामा लिहिणे व जतन करणे, अर्धन्यायिक कामकाजात आवश्यक ती मदत करणे। आता ह्या सगळ्या कामांसाठी त्यांच्याकडे त्यांच्या हाताखाली सहाय्यक व्यक्ती सुद्धा असते, परंतु ही सगळी कामं त्यांना चेक करून त्याच्यावर स्वाक्षरी करून ती सुद्धा चेक करणं आवश्यक असतं। त्याच्यानंतर अहवाल सादरीकरण, प्रत्येक दौऱ्यानंतर चौकशी आणि हिशोब तपासणीनंतर अहवाल तयार करून हा वरिष्ठांकडे सादर करावा लागतो आणि सर्व माहिती ही योग्य प्रकारे नोंदीत आणि लेख्यात ठेवणे म्हणजे लेखापरीक्षणची जी वही आहे यामध्ये असतील त्या पद्धतीने ती व्यवस्थित ठेवणं सुद्धा आवश्यक असतं। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांचा आवडताचा विषय बढती प्रमोशन ही कशी मिळू शकते। तर पाहू शकता बढती जी आहे आता सध्याची वेतन श्रेणी ही S13 असेल तर S13 वरून S14 ची वेतन श्रेणी जी आहे बढती मिळू शकते। यासाठी सेवा ज्येष्ठता यादी प्रत्येक कार्यालयाअंतर्गत जाहीर केली जाते। सेवा ज्येष्ठताचा जो काळ असतो त्या काळानुसार ही यादी जाहीर केली जाते। त्याचबरोबर विभागीय परीक्षा सुद्धा असते। आता सेवा ज्येष्ठतामध्ये काय निरीक्षक पदावरून ते अधीक्षक होऊ शकतात। अधीक्षकसाठी पाहू शकता वेतन श्रेणी S14 38,600 ते 1,22,800 इतकी होते। यामध्ये प्रशासकीय अधिकारी गट ब राजपत्रित वेतन स्तर जो आहे हा दिला जातो। यामध्ये 15 S15चा सुद्धा तुम्हाला जी नियुक्ती आहे यामध्ये प्रमोशन मिळू शकतं म्हणजे पहिलं प्रमोशन अधीक्षक होऊ शकता किंवा प्रशासकीय अधिकारी त्याचे वेतन श्रेणी S15 41,800 31,300 किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुद्धा या वरच्या पोस्टसाठी सुद्धा बढती प्रमोशन मिळू शकते। सेवा ज्येष्ठतेमध्ये निरीक्षक वरून अधीक्षक होऊ शकता। विभागीय परीक्षा अंतर्गत तुम्ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुद्धा यामध्ये बनू शकता। तर प्रमोशन बढतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्याचबरोबर विभागीय परीक्षा देऊन सुद्धा बढती जी आहे प्रमोशन मिळू शकते। त्याचबरोबर निरीक्षक पदासाठी बदली ही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्याच्या कार्यालयांमध्ये होऊ शकते म्हणजे तुम्हाला ट्रान्सफर असेल तर ट्रान्सफर सुद्धा तुम्ही पाहू शकता बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहात तर बुलढाणा जिल्ह्यावरून तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये त्याच पदावर बदली जी आहे ट्रान्सफर ही मिळू शकते। तर अशा पद्धतीने बदल्या जिल्ह्याअंतर्गत या पदासाठीच्या होतात। या पद्धतीने पूर्ण आयुक्तांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत निरीक्षक पदासाठीच्या या अशा पद्धतीने असणार आहेत। आता या परीक्षेसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर सिलेबस अत्यंत सोपा आहे। पाहू शकता सिलेबसमध्ये जास्त काही बदल जो आहे तो नसणार आहे। जे आपण TCS साठी परीक्षा दिली आहेत आता समाज कल्याण विभागाची तुम्ही परीक्षा दिली असाल तर समाज कल्याण विभागाअंतर्गत जी परीक्षा घेण्यात आली यामध्ये जर चेक केलं तर समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी जे पॅटर्न होता त्याच पद्धतीचा पॅटर्न आणि परीक्षा सुद्धा TCS मार्फतच घेण्यात येणार आहे। तर यामध्ये पाहू शकता निरीक्षक या पदासाठी मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार आणि त्यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं मराठी असेल। इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देअर मीनिंग आणि कंप्रेसेशन ऑफ पॅसेज असेल।
त्यानंतर पाहू शकता बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर अचूकपणे उत्तर देऊ शकतो. आज बनवण्यासाठीचे प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यावरचे प्रश्न असतील. तर यामध्ये पाहू शकता सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र आहे, झूलॉजी, चालू घडामोडी यावरचे प्रश्न असतील. रिझनिंगवरचे जे प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता चाचणी यावरचा सिलेबस सुद्धा डिटेलमध्ये खालोखाल देण्यात आलेला आहे. तर या पद्धतीने समाज कल्याण विभागाची जी परीक्षा आहे यासाठीचा जे उमेदवार जे आहे तयारी करत असतील तर यांच्यासाठी ही महत्त्वाची जी अपडेट आहे. निरीक्षक हे पद 121 जागा या पदासाठीच्या असतील आणि निरीक्षक पदासाठीच्या 121 जागांसाठी एक चांगली संधी सगळ्या जे उमेदवार असतील या भरती परीक्षेसाठी तयारी करत असतील किंवा अर्ज भरणार असतील. अर्ज करण्याची लिंक सध्या उपलब्ध आहे, यामध्ये अर्ज केला जाऊ शकतो. तर या पद्धतीने त्यांचं कामाचं स्वरूप असतं, प्रमोशन आणि बढती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त पदवी परीक्षा पास असणे आवश्यक आहे, इतकीच शैक्षणिक पात्रता आहे. त्यामुळे एक चांगली संधी असणार आहे. पाहू शकता 121 जागा म्हणजे खूपच जास्त चांगल्या जागा आहेत. समाज कल्याण निरीक्षकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त 39 जागा होत्या, त्यामुळे त्याच्यापेक्षा डबल तिबल जागा ज्या आहेत या ठिकाणी आहेत. एक चांगली संधी असणार आहे. या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.